नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीसाठी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते, कशा प्रकारचे प्रश्न प्रथम सत्र परीक्षेला येत असतात हे पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीसाठी गणित विषयाचे प्रश्न कसे असतात, कशा पद्धतीने मुलांचा कोणत्या प्रश्नांचा सराव घ्यायचा आहे हे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पाहता येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम सत्र परीक्षा इयत्ता तिसरी विषय गणित. तर 30 मार्कांची लेखी परीक्षा आणि 10 मार्क तोंडीसाठी अशी एकूण 40 गुणांची परीक्षा असते. तर पहा, प्रश्न पहिला आहे, 2 मीटर बरोबर किती सेंटीमीटर. मग मापन याच्यामध्ये मुलांना किती मीटर बरोबर किती सेंटीमीटर, किलोमीटर, यानंतर किलोग्रॅम हे सांगता आलं पाहिजे. तर 2 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, म्हणजेच 2 मीटर बरोबर 200 सेंटीमीटर. यानंतर पट्टीचा वापर करून 4 सेंटीमीटर लांबीची रेष काढतं. पट्टीचा वापर करून 4 सेंटीमीटर लांबीची रेष मुलांनी काढायची आहे. अगदी सोपं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पहा, चित्रात एकूण किती रुपये आहेत. आता इथे नोटांचं चित्र दिलेलं असतं आणि ते नोटांवरचे रुपये पाहून मोजून किती रुपये आहेत ते मुलांना लिहिता आलं पाहिजेत. आता नोटांसाठी उदाहरण म्हणून मी इथे दाखवते. आता हे सेमी इंग्लिशचं पुस्तक आहे. तर पहा, आता समजा 20, 20, 20, 10 आणि 5. तर असं एकूण मुलांनी सांगता आलं पाहिजे. 1, 2, 3, 20 त्रिक 60, 70 आणि 75. तर 20 आणि 20 40, 50, 60, 70, 75. तर बॉक्समध्ये 75 रुपये असं मुलांना लिहिता आलं पाहिजे. यानंतर पुढील आकृतीचे नाव लिहा. तर मुलांना आकृत्यांची नावं सांगता आली पाहिजे. त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत, गोल, वर्तुळ. तर हा आहे त्रिकोण. तर इथे मुलांनी त्याचं नाव लिहायचं आहे. एक प्रश्न 1 मार्कांसाठी असतो. यानंतर शाब्दिक उदाहरणंसुद्धा मुलांना सोडवता आली पाहिजेत. पहा, एका पिशवीमध्ये 8 पेरू आहेत. तर अशा 5 पिशवीत किती पेरू असतील. तर एका पिशवीमध्ये 8 आहेत आणि एकावरून अनेकाची किंमत काढायची आहे. तर अशा वेळेला मुलांना गुणाकार करावा लागतो. तर 8 पंचे 40, मग 8 गुणिले 5 बरोबर 40 असं उत्तर इथे मुलांनी लिहिणं अपेक्षित आहे. यानंतर विस्तारित रूप लिहा. यानंतर विस्तारित रूप लिहा. तर 3 अंकी संख्येचं विस्तारित रूप मुलांना लिहिता आलं पाहिजे. एकक, दशक, शतक. विस्तारित रूप लिहिताना ते बेरजेच्या स्वरूपात लिहायचं असे, म्हणजे थोडक्यात संख्यांची स्थानिक किंमत बेरजेच्या स्वरूपात. मग 6, 600, एकक, दशक, शतक. 6 शतकच्या घरात आहे म्हणून 600 आधी एकक, दशक. दशकच्या घरात आहे 8 आहे म्हणून दशकचा 1 शून्य येईल किंवा 80 आणि एककच्या घरामध्ये 5 आहे. तर या पद्धतीने विस्तारित रूप मुलांना लिहिता आलं पाहिजे. इयत्ता दुसरीच्या मुलांसाठी 2 अंकी संख्येचं विस्तारित रूप असतं आणि इयत्ता तिसरीसाठी 3 अंकी संख्येचं विस्तारित रूप मुलांना लिहिता आलं पाहिजे. तसेच विस्तारित रूपावरून संख्यासुद्धा मुलांना तयार करता आली पाहिजे. यानंतर पहा, पुढील संख्या चढत्या क्रमाने लिहा. आता चढता उतरता क्रम विद्यार्थ्यांना येत असतो. तर चढता क्रम लिहायचा आहे, वरती चढायचं आहे. या पद्धतीने तुम्ही मुलांना समजून सांगू शकता की आपल्याला चढायचं आहे. मग सर्वात छोटी पायरी सुरुवातीला म्हणजे छोटा अंक. तर मग सगळ्यात छोटा अंक आहे हा 210. मग त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा 311 आणि त्याच्यापेक्षा मोठा 315. चढत्या क्रमाने म्हणजे लहान, मग मोठी, मग मोठी, या पद्धतीने. आणि उतरता क्रम आला तर सुरुवातीला सगळ्यात मोठी संख्या, मग त्याच्यापेक्षा छोटी आणि मग त्याच्यापेक्षा छोटी. या पद्धतीने चढता उतरता क्रम मुलांना ठरवता आला पाहिजे. पुढील संख्यांमध्ये योग्य चिन्ह भरा. आता संख्यांचा लहान मोठेपणा, त्यासाठी ही चिन्ह आहेत. तर पहा, 528 आणि 929. यामध्ये मोठं कोणतं आहे तर शतक स्थान बघायचं आहे सुरुवातीला. तर शतक स्थानावरूनच आपल्याला कळते 5 आणि 9 म्हणजे 9 मोठे आहेत. जर शतक स्थान सारखं असेल तर मग दशक स्थानावरून ठरवायचं आणि दशक स्थान सारखं असेल तर मग एकक स्थानावरून संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येतो. तर 929 मोठा आहे म्हणून हे चिन्ह इथे या पद्धतीने भरावं लागेल. आणि सारखीच संख्या असेल तर मग बरोबरचं चिन्ह मध्ये येतं. तर
संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना सुरुवातीला शतक स्थान पहा, यानंतर दशक स्थान पहा आणि एकक स्थान. जर शतक स्थानामध्येच जर एक अंक मोठा असेल आणि एक छोटा असेल तर तिथेच आपल्याला लगेच उत्तर मिळून जातं. यानंतर बेरीज करा. 3 अंकीची बेरीज मुलांना आहे, त्यामुळे पहा अगदी सोपं आहे. मग 5 आणि 3 8 बरोबर एकाखाली एक अंक मांडून मुलांनी बेरीज करायची आहे. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असं मांडून दिलेलं जातं. कधी कधी आडव्या स्वरूपामध्ये दिली जाते आणि मग ती मुलांनी उभी मांडणी करून बेरीज करायची असते. तर बेरीज करताना एकक स्थानापासून बेरीज करायची आहे. इकडून बेरजेला सुरुवात कधीही करायची नाही. त्याच पद्धतीने सेम वजाबाकी करा. मग वजाबाकीची सुरुवात सुद्धा इकडून एकक स्थानापासून करायची आहे. इकडून वजाबाकीला सुरुवात करायची नाही. यानंतर पुन्हा शाब्दिक उदाहरण आहे पहा. एका पेन्सिलची किंमत 7 रुपये आहे, तर अशा 5 पेन्सिलची किंमत किती? एकावरून अनेकाची किंमत काढताना आपण मगाशीच पाहिलं की गुणाकाराची क्रिया करावी लागते. मग 7 गुणिले 5, मग 7 5 35, म्हणजे 5 पेन्सिलची किंमत किती होईल? 35 रुपये. रुपये लिहायला विसरायचं नाही. यानंतर 9चा पाढा लिहा. मग आता 9चा पाढा टप्प्याटप्प्याने तयार करून लिहायचा आहे, किंवा पाठ असला तरी मुलं लिहितात. तिसरीच्या मुलांचा पाठ असतात पाढे. तर यानंतर 9चा पाढा लिहा. मग 9चा पाढा इथे मुलांनी पूर्ण करायचा आहे. 9 1 9, 9 2 18, मग 9 3 27. तर मुलांचा गणित विषय जर पक्का हवा असेल तर मुलांचे पाढे पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यासाठी अगदी सोपं अशी एक युक्ती आहे, म्हणजे पाढे पाठ करत बसण्यापेक्षा रोज पाढे पाहून मुलांना म्हणायला सांगा. आपोआप 15 ते 20 दिवसामध्ये त्यांचे पाढे पाठ होतात आणि कधीही विसरत नाहीत. यानंतर दिलेल्या संख्येच्या पुढील 2 संख्या लिहा. एखादी संख्या दिली जाईल आणि तिच्या पुढच्या 2 संख्या मुलांनी लिहायच्या आहेत. आता 412, मग याच्या पुढे काय येईल? 413, 414, 415. समजा 3 सांगितल्या तर 3 रेषा मारलेल्या आहेत, 2 सांगितल्या तर मग 2. 412 नंतर 413 आणि 414. यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढील संख्या अंकात लिहा. मग शतक हे आहे दशक आणि हे आहे एकक. मग शतक किती आहेत? 2 शतक, मग 2 लिहून टाका. यानंतर दशक किती आहेत? 1 2 3, मग 3 लिहून टाका. आणि एकक किती आहेत? 1 2 3 4, म्हणजे 234. तर हे आहे शतक, दशक आणि एकक. हे मुलांना असं पाहून किंवा मोजून इथे अंक तयार करता आला पाहिजे. यानंतर पहा, बेरीज करा. आता मगाशीच मी सांगितलं कधी कधी आडव्या मांडणीमध्ये बेरीज दिली जाते, मग मुलांनी ती उभी मांडून करायची आहे. आता इथे काय करायचे? 304 अधिक 33 अधिक 22, मग ही 3 अंकी संख्या आहे. अंक लिहिताना एकाखाली एक लिहायचे आहे, म्हणजे एककच्या घरात एकक. आता 33 मग ते इथे येईल, यानंतर 22 इथे येईल. एकक खाली एकक लिहिलं तरच आपलं उत्तर बरोबर येणार आहे. आणि हेच 33 22 जर तुम्ही इकडे लिहिलं तर तुमची बेरीज चुकणार आहे. आणि मग या पद्धतीने मुलांनी बेरीज करायची. 4 आणि 3 7, 8 9, मग 9, 3 आणि 2 5 आणि 3 अशी 3, म्हणजे 359. तर ही मांडणी महत्त्वाची आहे. मांडणी करताना बरोबर एकक स्थानापासून एकाखाली एक अंक मुलांना लिहिता आला पाहिजे. यानंतर पहा, पुढील अंकांचा वापर करून 3 संख्या बनवा. आता इथे दिलेले आहेत 3 1 आणि 2, मग इथे 3 संख्या बनवायच्या. मग 2 अंकी सुद्धा बनवू शकता, 3 अंकी सुद्धा बनवू शकता. समजा आता सुरुवातीला आपण 3 अंकी बनवूया. 312 घेतलं तर मग पुन्हा आपण 100 असं घेऊ शकतो. अंक अदलून बदलून, अंकांची अदलाबदल करून आपण संख्या बनवू शकतो. यानंतर संख्या अक्षरात लिहा. अंकात संख्या दिलेली असेल तर ती अक्षरात लिहायची, आणि अक्षरात दिली असेल तर ती अंकात लिहायची असते. तर इथे अंकामध्ये दिलेली आहे 512, मग 512 हे शब्दामध्ये मुलांना लिहिता आलं पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न पहा. लहान व मोठी संख्या ठरवा. 2 संख्या दिलेल्या असतील तेव्हा लहान संख्या कोणती, मोठी कोणती हे मुलांना ठरवता आलं पाहिजे. आता संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला शतक स्थानचा अंक पहा. शतक स्थानी 5 आणि 3, मग हे मोठे आहे, म्हणजे 531 ही मोठी संख्या आहे, ती मोठ्या ह्याच्यामध्ये लिहायची. आणि 351 लहान संख्या आहे, तर ती इथे मुलांनी लिहायची आहे. यानंतर पहा,
वजन मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर वजन मोजण्यासाठी किलोग्रॅम हे एकक वापरतात. तर किलोग्रॅम हा शब्द मुलांनी तिथे लिहायचा आहे किंवा ऑप्शन दिले असतील तर त्याला विद्यार्थ्यांनी गोल करायचा आहे. आता पहा, विस्तारित रूपावरून संख्या लिहा. आपण मगाशीच पाहिलं विस्तारित रूप म्हणजे बेरजेच्या स्वरूपात 500 शतक स्थानी आहे ना, मग 5 लिहून घ्या. 40 म्हणजे 4 लिहा आणि 3 लिहा. 543, 500 अधिक 40 अधिक 3 म्हणजेच 543. तर विस्तारित रूपावरून संख्या तयार करता आली पाहिजे. संख्येवरून विस्तारित रूपसुद्धा मुलांना लिहिता आलं पाहिजे. यानंतर पुढे पाहूया, स्थानिक किंमत लिहा. आता ज्या अंकाखाली अधोरेखित केलेलं असेल म्हणजे रेष मारली असेल त्याची स्थानिक किंमत लिहायची असते. आता पहा, एकक, दशक. दशक स्थानी 8 आहे म्हणजे दशकचा 1 शून्य त्याच्यावर येईल किंवा 8च्या पुढे जेवढ्या संख्या आहेत तेवढा शून्य द्यावा लागतो. ही सोपी एक युक्ती म्हणावं लागेल, परंतु शक्यतो 8 हे दशक स्थानी आहे म्हणून 8वर 1 शून्य येईल. 10वर 1 शून्य असतो त्या पद्धतीने 8वर 1 शून्य येईल आणि 8ची स्थानिक किंमत आहे 80. आणि या 8च्या खाली जर रेष असती तर मग एकक, दशक, शतक. शतकचे 100 म्हणजे 8वर 2 शून्य म्हणजेच 800 अशी स्थानिक किंमत आली असती. आणि दर्शनी किंमत विचारलं तर जो अंक असतो तोच असतो, पण शक्यतो दर्शनी किंमत विचारत नाही, स्थानिक किंमतच विचारली जाते. यानंतर पहा, पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहा. आता आपण मगाशीच पाहिलं, चढत्या क्रमाने लिहिताना सुरुवातीला छोटी संख्या, नंतर मोठी, नंतर तिच्यापेक्षा मोठी, आणि उतरत्या क्रमाने लिहिताना सर्वात मोठी संख्या पहिल्यांदा लिहावं लागेल. मग शतक स्थानी बघा कोणता अंक सगळ्यात मोठा आहे, हा अंक म्हणजे ही संख्या 1 नंबरला येईल. त्यानंतर पहा कोणती, ही 2 नंबरला येईल. यानंतर 200 वाली 3 नंबरला आणि ही 4 नंबरला. तर या पद्धतीने एका अंकावरून सुद्धा पटकन आपण संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. शाब्दिक उदाहरण आहे. एका टोपलीमध्ये 5 आंबे, 21 पेरू व 15 संत्री आहेत, तर टोपलीत एकूण किती फळे आहेत? आता एकूण किती असं विचारलं जातं तेव्हा तिथे बेरीज करावी लागते. तर 5 आंबे, मग 5 अधिक 15 संत्री, 15 अधिक 21 पेरू, 21. तर या सगळ्यांची इथे करायची आहे बेरीज. तर इथे आडवी बेरीजसुद्धा मुलं करू शकतात. एककमध्ये एकक मिळवायचे किंवा तशी नाही जमली तर उभी मांडणी करून बेरीज केली तरी चालेल. तर पहा, एकक स्थानची बेरीज करू. 5 आणि 5 10 आणि 1 11 अशी. 1 हातचा आला 1 आणि मग 2 आणि 1 3 आणि 1 4 म्हणजे 41. किंवा 15 आणि 5 20, 20 आणि 21 41. या पद्धतीने सुद्धा बेरीज मुले करू शकतात. यानंतर पुढचं पण उदाहरण पहा. सोनूकडे 435 रुपये होते, त्याने राजूला 250 रुपये दिले, तर सोनूकडे किती रुपये उरले? आता किती उरले, कितीने कमी, कितीने जास्त असं जेव्हा येतं तेव्हा वजाबाकी करावी लागते, आणि एकूण किती असं आलं तर मग आपल्याला बेरीज करावी लागते. आणि एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर तेव्हा तिथे गुणाकाराची क्रिया करावी लागते. आता 435 मधून 250 वजा करायचे आहे म्हणजे या पद्धतीने मुलांनी मांडणी करणं आवश्यक आहे. आता इथे वजाबाकी करायची आहे मुलांनी. आता 3 मधून 5 जात नाही, मग इकडून 1 घ्यायचं आहे. 13 झाले, मग 13 मधून 5 गेले. 5 आणि 5 10 आणि 3 13 म्हणजे 8, आणि इथे 3तून 2 गेला 1 म्हणजे 185 रुपये सोनूकडे उरले. तर या पद्धतीने मांडणी करून वजाबाकी बेरीज मुलांना करता आली पाहिजे. यानंतर एका आठवड्यामध्ये 7 दिवस, तर 5 आठवड्यामध्ये किती दिवस? मगाशी सांगितलं तसं एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार करावा लागतो. मग 7 गुणिले 5, 7 5 35. तर या पद्धतीने शाब्दिक उदाहरणं भरपूर असतात इयत्ता तिसरीच्या मुलांना. तर पटापट काय करायचं आहे हे मुलांना समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीने पेपर मुलांना सोडवता आला पाहिजे. आता गणिताच्या तोंडी परीक्षेसाठी संख्या कार्ड दाखवून संख्यांचे वाचन करणे, त्यानंतर संख्यांचा लहान मोठेपणा सांगणे, पाढे म्हणणे, या पद्धतीचे प्रश्न तोंडी परीक्षेसाठी मुलांना विचारले जातात. तर 30 मार्काची लेखी आणि 10 मार्काची तोंडी अशी 40 मार्काचा
एकूण पेपर असतो. तर तुम्ही जर या पद्धतीने थोडासा मुलांचा वहीमध्ये सराव घेतला तर पेपर मुलांना अगदी सोपा जातो. पुस्तकामध्ये म्हणजे पाठ्यपुस्तक जे आहे त्याच्यामध्ये याच्या सरावासाठी खूप छान अशी उदाहरणं दिली आहेत. त्याचाही एकदा उजळणी मुलांनी पेपरच्या अगोदर करणं महत्त्वाचं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे पाहूया. चला तर मग थांबूयात आणि भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.